श्रीराम समर्थ. परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज यांनी वेळोवेळी केलेली प्रवचने आणि भक्तांशी साधलेला सुखसंवाद संकलित करून सुयोग्य भागात विभागून ध्वनी रूपात सादर करत आहोत. पुष्पाचे नाव संतांचे माहेर पंढरी. प्रवचनाचे नाव पुंडलिकाची प्रचलित कथा. भाग पहिला. दिनांक 27 ऑगस्ट 1970. गुरुपौर्णिमेच्या वेळेला गुरुचे महत्व काय याबद्दल बेळगावला 2 गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये सांगितलं की गुरुच्या ठिकाणी जर सूडबुद्धी उत्पन्न झाली तर ती सूडबुद्धी खाली शिष्यापर्यंत अखंड परंपरा चालत राहते आणि त्या सूडबुद्धीमुळेच राष्ट्रांचा नाश होतो. म्हणून सद्गुरू जे असतात त्यांच्या ठिकाणी सूडबुद्धी असत नाही. ते शांती सागर असतात. चंद्रापेक्षाही ज्यांच्यामध्ये शीतलता आणि सूर्यापेक्षाही प्रखर ज्यांचे तेज, पण ते सर्व शांत असे सद्गुरू आपुल्यासारखे करती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी. मग इतके चाणाक्ष आणि तत्काळ शिष्याला आपल्या समान करणारे असे सद्गुरू जर असले तरच त्या शिष्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते. नाहीतर जरी ज्ञान झालं आणि सूडबुद्धी गुरुची जर जागृत झाली तर शिष्यामध्ये ती येते. याचा अनुभव द्रोणाचार्यांच्या दृष्टांतात मी सांगितला आहे. आज सुद्धा शिक्षणामध्ये जे काय चाललेलं दिसत आहे त्यात सूडबुद्धी ओतप्रोत भरलेली आहे आणि त्या सूडबुद्धीमुळेच प्रत्येक विद्यार्थी, मग तो कॉलेजचा असो अगर शाळेच्या वर्गातला असो, मास्तरला चोप देतो. याचं कारण ती सूडबुद्धी आज जगात वावरत आहे. मग राष्ट्राचं कल्याण सूडबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय कसं होणार? ती सूडबुद्धी नाहीशी कशी व्हावी? तसे सद्गुरू जेव्हा निर्माण व्हावेत तेव्हाच ती सूडबुद्धी नाहीशी होईल. हे द्वेष सगळे नाहीसे होतील आणि सर्वांची अंतःकरणे ही सद्विद्या सरस्वती जी आहे ती आपल्यासारखी करेल. पण तो काळ आज नाही, कारण सूडबुद्धी जागृत झाल्याखेरीज नाश होणे शक्य नाही आणि युगधर्माप्रमाणे नाश झाला पाहिजे. सूडबुद्धी जर नाहीशी झाली तर नाश करणार कोण? मुत्सद्दी आणि धुरीण यांना जर दूरदर्शित्व असते तर अशा तऱ्हेचा प्रसंग राष्ट्रावरती आला नसता. अशा वेळी परमेश्वरानेच अवतार घ्यावा किंवा कोणी संतांनी तरी पुढे यावं, तेव्हाच हे वातावरण निवळणार. तोपर्यंत हे वातावरण निवळणार नाही. हसून खायला न मिळणं हे आश्चर्यातलं आश्चर्य आहे. धर्मराजाला जगातील सर्वात मोठं आश्चर्य कोणचं हा प्रश्न यक्षाने जेव्हा केला तेव्हा धर्मराज सुद्धा कुंठित झाला. कारण ही परिस्थिती येईल हे धर्मराजाला त्या काळात माहिती नव्हतं. परंतु आजची परिस्थिती तशी आहे. हसून खायला मिळत नाही, दिसून आपल्याला ते घेता येत नाही, दुष्काळाची परिस्थिती नसून आपल्याला ती भासत आहे. हे सर्व जरी आहे तरी आज आपण स्वतः स्वतंत्र म्हणतो, पण स्वतंत्रता आहे का याचा विचार ज्याचा त्याने करावा. स्वतंत्रता ही कागदामध्ये आहे, मानवामध्ये नाही. मानवामध्ये जर ती असती तर आजची स्थिती तुम्हाला डोळ्यांनी पाहावी लागली नसती. आज सामर्थ्य असून वापरता येत नाही इतके बुद्धिमांद्य आपल्या ठिकाणी आलेलं आहे. बुद्धिवान म्हणणारे असले तरी बाह्य मायेच्या योगाने सगळे अंध झालेले आहेत. मग अंधाला झणझणीत अंजन घालणारी शक्ती जेव्हा मिळेल तेव्हाच डोळे उघडतील, तोपर्यंत उघडणार नाहीत. असं झणझणीत अंजन घालणारे दिव्य पुरुष राष्ट्रात जेव्हा निर्माण होतात तेव्हा राष्ट्र तयार होतं. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर काय दिसतं की एकमेकांची जमीन जुमला सर्व काढून घेतले आणि वाटेल त्याला मोफत देऊन टाकली. पण मोफत ज्यांना दिली ते तरी ती पिकवतात का आणि सुख भोगतात का याचा देणाऱ्यांनी कधी विचार केलाय? निरनिराळ्या वर्गात सूड भावना मात्र निर्माण झाली. हा जो रोग निर्माण झाला याला औषधही जालिम पाहिजे. ते जालिम औषध आहे, पण त्याचं प्रिस्क्रिप्शन कसं वापरावं हे माहित नाही. म्हणून ही परिस्थिती आपल्याला पाहावी लागत आहे. डॉक्टरांनी लिहून ठेवलं पण आता अक्षरच ओळखता येत नाही. कोणत्या बाटलीत काय आहे हे जर कळत नाही तर अमृत घ्यायच्या ठिकाणी विष देऊन माणसं मरू लागली आहेत, हेही आपण आज पाहतो. असा हा जो दुर्दिन काल आलेला आहे त्याला म्हणणाऱ्यांनी म्हणावं की आम्ही स्वातंत्र्यात आहोत, स्वराज्यात आहोत, पण आपल्याला स्वराज्य नाही.
आत्मस्वराज्य आपल्याला पाहिजे की ज्याच्या योगाने सूड सद्बुद्धी निर्माण होते. तेव्हा सद्बुद्धीत आपला देह आधी पवित्र करून घ्या व मग राष्ट्राचा विचार करा. रामदास स्वामींनी त्यावेळेला असंच सांगितलं. कोणी त्याला मानोत न मानोत, पण ते म्हणाले की अगोदर आपण शुद्ध व्हावे. राष्ट्रधुरीणांनी पहिल्यांदा आपण शुद्ध व्हावं, मग शेजार शुद्ध करावा. शेजारी द्वेष करीत असतो तो शेजार शुद्ध झाला पाहिजे, मग गल्लीचा विचार करावा. गल्ली ज्या वेळेला शुद्ध होते तेव्हा गावाचा विचार सुचतो, मग गावाचा, मग प्रदेशाचा, मग देशाचा विचार. खरा देश कुठे असतो कुणाला ठाऊक, परंतु अशा रीतीने विचार करणारं स्वातंत्र्य जेव्हा असतं तेव्हा राष्ट्रात दिव्य पुरुष निर्माण होतात. त्या काळात संत सुद्धा असे दिव्य निर्माण झाले आणि त्यांनी हे मोंगलांचं राज्य जे होतं ते उलथून पाडलं. संतांनी जर त्या काळात टाळकऱ्यांचे, माळकऱ्यांचे आणि रामकृष्ण हरींचे वेश घेतले नसते तर आज आपल्याला फार वेगळा इतिहास दिसला असता. परंतु ईशेच्छा ही नेहमी मध्ये असते, त्याप्रमाणे त्या त्या गोष्टी घडतात, ते दिव्य पुरुष निर्माण होतात. पांडुरंगाच्या इतिहासाचा जर विचार केला तर पांडुरंग कोणत्याही पुराणात नाही, कोणाच्याही धर्मामध्ये त्याचं नाव नाही. 18 पुराणे आणि उपपुराणे यात सुद्धा पांडुरंगाचे नाव कुठेही तुम्हाला ऐकायला येणार नाही. पुराणात फक्त सप्तारण्याचे वर्णन आहे, 8वे अरण्य नाही. तरी सुद्धा संतांनी 8वे अरण्य निर्माण केले, सर्वांचं चित्त एकत्र लावलं आणि त्या काळात जग हलवून सोडलं. त्यामुळे राष्ट्रामध्ये सत्तेची उलथापालथ झाली. मुसलमानांची रियासत जी होती ती नाहीशी झाली. अल्लाउद्दीन खिलजीने ज्या रामदेव रायांचे राज्य घेतलं त्या रामदेवराव यादवांनी पंढरीच्या पांडुरंग मंदिराचा जीर्णोद्धार केला असे शिलालेख आहेत. अर्थात तत्पूर्वी फार तर 100-200 वर्षे पांडुरंगाचे मंदिर कोणीतरी स्थापन केलेलं असावं. त्यापूर्वी संतांचं इतकं जाळं पसरलेलं नव्हतं. शंकराचार्यांचं पांडुरंगाबद्दल एक स्तोत्र आहे, पण ते आचार्यांचे नसून आचार्यांच्या नावाखाली दडपून दिलेले असावे. ज्याप्रमाणे तुकारामांच्या अभंगात तुका म्हणे असं अभंगाच्या शेवटी म्हणून प्रक्षिप्त अभंग सापडतात, त्यातलाच हा प्रकार. स्तोत्र रत्नाकरामध्ये पांडुरंगाचं स्तोत्र आचार्यांच्या नावावरती दिलेलं आहे. पांडुरंगाच्या इतिहासाचा विचार केला म्हणजे असं दिसतं की भानुदासांनी ती मूर्ती विजयानगरच्या राजाकडून आणली. त्यांनी कीर्तन करून राजाला संतुष्ट केलं आणि काय पाहिजे असं ज्या वेळेला राजाने विचारलं त्यावेळेला मला पांडुरंगाची मूर्ती पाहिजे असं भानुदासांनी सांगितलं. त्यावर राजाने विचारले, तुला लवाजमा नसताना मूर्ती तू नेणार कशी? मी ती वाहून आणलेली आहे रथावरून, तेव्हा तू ती झोळीत घेऊन जा. अवश्य नेईन असे भानुदास म्हणाले. ते भगवत भक्त असल्यामुळे त्यांनी पांडुरंगाची प्रार्थना केली. त्याबरोबरच पांडुरंग हलके झाले. दगडाची मूर्ती हलकी झाली असं म्हणण्यापेक्षा त्यांचा भाव जड म्हणून त्यांचं वजन त्याच्यावरती पडलं आणि भावामुळे तो पांडुरंग भारला गेला आणि हलका झाला. वास्तविक दगड कधी हलका होईल का? मुळीच नाही. पण त्यांच्या भावामुळे तो हलका वाटला व तो भाव त्या मूर्तीत प्रगट झाल्यामुळे ती मूर्ती झोळीत घालून त्यांना सहज आणता आली व पांडुरंगाला पंढरपूरला तिची स्थापना करता आली. जानकी जीवन स्मरण जय जय राम.